हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असा हा शिवटिळा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। स्टेप बाय स्टेप मी इथे सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। यासाठी रिक्वेस्ट केली होती प्रिया नलिनी यांनी, शिवटिळा आणि धोत्र्याचं फूल दाखवा। तर आज मी तुम्हाला हा शिवटिळा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तोरण सुद्धा बनवायचं आहे तर मला कमेंट करून तसं कळवा, मी नक्की तोरण सुद्धा बनवून दाखवेल। मी पांढऱ्या रंगाची लोकर घेतलेली आहे, दुहेरी घेतली आणि इथे 10 नंबरची सुई घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला इथे स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे आणि स्लिप नॉट केल्यानंतर यात आपल्याला चेन तयार करायच्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 13 12 13 14 चेन आपण इथे तयार करून घेतल्या आणि एक चेन सोडून 2 नंबरची जी चेन आहे तिथे आपल्याला मुके खांब करून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 बऱ्याच वेळेला सिंगल धागा येतो। 6 7 8 9 10 11 12 13 आपण इथे हे मुके खांब तयार करून घेतले। शेवटी एक चेन तयार करायची आणि हा धागा इथे आपण कट करून घेणार आहोत आणि हे जे दोन सुरुवातीला आपण स्लिप नॉट तयार केली होती या दोन्हींची आपण गाठ मारून घेणार आहोत। दोन वेळा आणि हे मागच्या बाजूने असं धागा घेऊन हाईड करून घ्यायचा आहे। असा दोन्ही धागे आणि कट करून घ्यायचे हे एक्स्ट्राचे धागे। इथे मी यात 14 चेन आणि 13 मुके खांब असे हे 3 म्हणजे भस्म जे आपण बनवतो, भस्म लावतो तशा पद्धतीने हे मी 3 असे बनवून घेतले। त्यानंतर आपण मध्यभागी लावण्यासाठी टिळा तो बनवून घेणार आहोत। इथे मी केशरी रंगाची लोकर घेतलेली आहे। इथे आपल्याला स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे। इथे लाल सुद्धा रंग खूप छान दिसेल। इथे आपण आता स्लिप नॉट तयार करून घेतली, त्यानंतर आपल्याला चेन तयार करून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 चेन इथे आपण करून घेतल्या। एक चेन सोडून द्यायची आणि ही चेन सोडून पुढच्या चेनवर आपल्याला इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या चेनवर आपण स्लिप स्टिच करून घेतलं। तिसऱ्या चेनवर आपल्याला एक मुका खांब करायचा आहे।
चौथ्या चेनवर इथे आपल्याला अर्धा खांब करायचा आहे. त्यानंतर 5व्या चेनवर सुद्धा अर्धा खांब करायचा. 6व्या चेनवर सुद्धा अर्धा खांब करून घ्यायचा आणि 7व्या चेनवर सुद्धा आपण इथे एक अर्धा खांब करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण एक चेन सोडून दिली, त्यानंतर एक स्लिप स्टिच करून घेतलं, एक मुका खांब केला आणि त्यानंतर आपण 4 अर्धे खांब करून घेतले. इथे आपल्याला आता 8व्या चेनवर एक खांब तयार करायचा. 9व्या चेनवर पुन्हा एक खांब करून घ्यायचा आहे. 10व्या चेनवर सुद्धा आपल्याला इथे एक खांब तयार करायचा आहे आणि 11वी ही शेवटची चेन आहे. इथे आपल्याला खांब तयार करायचे. 1 2 3 एकाच चेनवर आपण खांब करत आहोत. 4 5 6 7 खांब आपण एकाच चेनवर इथे करून घेतले शेवटच्या चेनवर. त्यानंतर पुन्हा जसं आपण या बाजूने केले खांब, तसेच आपल्याला या बाजूने सुद्धा करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण 3 खांब तयार केले होते. 1 2 3 खांब. त्यानंतर अर्धे खांब केलेले आहेत आपण. 4 अर्धे खांब केले होते. 1 2 3 4 अर्धे खांब, एक मुका खांब केलेला आहे आणि एक आपण इथे स्लिप स्टिच केलं होतं. आणि शेवटचा जो ही जी चेन आहे तिथे आपल्याला एक मुका खांब करून घ्यायचा आहे. शेवटच्या चेनवर इथे गॅप दिसतो असा. एक मुका खांब करायचा, एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची आहे. इथे मी हा पूर्ण टिळा तयार करून घेतला आणि ही जी लोकर उरलेली आहे ती अशी मागच्या बाजूने थोडासा ग्लू लावून घेते आणि मागच्या बाजूने चिकटवून घेते. मागच्या बाजूने हाईड करून कट केला तरीही चालेल. हा झाला आपला टिळा पूर्ण. इथे एक मुका खांब जो अर्धा खांब केलेला आहे तो फक्त इथे थोडासा गॅप दिसतोय. इथे आपला हा टिळा तयार झालेला आहे. मी इथे केशरी रंगाची लोकर वापरली. माझ्याकडे लाल रंगाची लोकर नव्हती म्हणून मी इथे केशरी रंगाने दाखवलेला आहे. हे आपण 3 पट्टी अशी ठेवून घ्यायच्या, अशा एकाखाली एक अशा सरळ बाजू आणि ही उलटी बाजू. आणि मागच्या बाजूने आपण काय करूयात, इथे पट्टीलाच मध्यभागी असा थोडा थोडा ग्लू लावून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण हा टिळा इथे चिकटवून घेणार आहोत मागच्या बाजूने. थोडा आणखी लावते इथे. थोडा खालीवर झाला माझ्याकडून. काढून घेते मी आणि परत एकदा चिकटवून दाखवते. इथे मी व्यवस्थित असे चिकटवून घेतलेले आहेत. हे असे जरी व्यवस्थित वाटत नसेल तर तोरणाला लावल्यानंतर खूप छान दिसेल आपला हा टिळा. मागच्या बाजूने व्यवस्थित असं चिकटवून घेतलेला आहे मी. खूप सुंदर असा आपला हा शिवटिळा तयार झालेला आहे. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.